द्वेषाने तेजस्वी झालेल्या राक्षसांनी पृथ्वी ग्रहाला मूर्तरूप देणारी हिंदू देवी भूमिदेवी हिला पकडले आणि तिला वैश्विक महासागरात फेकले। आता अंधारात बुडलेल्या देवीला तिची दैवी शक्ती कमी होत असल्याचे जाणवले। पृथ्वीच्या महत्त्वाच्या शक्ती एकेकाळी तिच्या उपस्थितीने पोषित झाल्या होत्या, क्षीण होऊ लागल्या। महासागर एकेकाळी जीवनाने भरलेले, गडद आणि विश्वासघातकी बनले, ज्यामुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला। पृथ्वीवरील प्राणी त्यांच्या आईच्या दुःखाची जाणीव करून निराशेने ओरडले। देव संकटाला सावध झाले, हस्तक्षेप करण्यास तयार झाले। त्यांच्या दैवी शक्ती राक्षसांच्या वाईट कृत्याचा प्रतिकार करण्यास तयार आहेत। भगवान विष्णूच्या नेतृत्वाखाली हिंदू देवी देवतांनी भूमिदेवीची सुटका करण्यासाठी आणि पृथ्वीला मुक्त करण्यासाठी एकत्र केले। भगवान शिव त्याच्या उग्र रुद्र रूपाने, त्याच्या वैश्विक नृत्याने हजारोंच्या संख्येने राक्षसांचा नाश करत आरोपाचे नेतृत्व केले। देवी दुर्गा तिच्या अजिंक्य सिंहासह पराक्रमाने लढली, तिची चक्रे अंधारातून कापली। भगवान ब्रह्मदेवाने आपल्या सृजनशील शक्तींनी आकाशीय शस्त्रे आणली, ज्यामुळे देवतांना राक्षसांचा पराभव करण्यासाठी सामर्थ्य दिले। युद्ध सुरू असताना देवतांच्या एकत्रित शक्तीने दैत्यांवर मात केली, दैवी प्रकाशाने त्यांचा अंधार दूर केला। लौकिक महासागर एकेकाळी तुरुंग रणांगण बनले आणि देवांचा विजय झाला। भूमी देवी तिच्या जलचर बंदिवासातून मुक्त झाली, तिच्या पूर्वीच्या वैभवात पुनर्संचित झाली। तिच्या दैवी शक्तींनी ग्रहाला पुनरुज्जीवित केले। असुरांचा पराभव होऊन पृथ्वीचे रक्षण झाले, देवतांनी त्यांचा विजयोत्सव साजरा केला। विष्णूने मंद स्मितहास्य करून ग्रहाला विश्वात त्याच्या योग्य ठिकाणी पुनर्संचित केले, त्याचे सौंदर्य आणि सुसंवाद नूतनीकरण केले।